नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेत 242 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पण विमान दुर्घटनेत एका महिलेचा जीव चक्क लेट झाल्यामुळे वाचला. म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी याचीच प्रचिती तिला आली आहे. तिचे नाव भूमी चव्हाण. दुपारी 1:38 विमानाने अहमदाबादवरून उड्डाण घेतलं आणि अवघ्या काही मिनिटात कोसळलं. याच विमानातून भूमी चव्हाण लंडनला जाणार होत्या. पण विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि विमान हुकलं. विमान हुकल्यामुळेच भूमी चव्हाण यांचा जीव वाचला. या दुर्दैवी घटनेमध्ये भूमी चव्हाण यांचा चमत्कारिकपणे जीव वाचला. भूमी चव्हाण या अहमदाबादवरून लंडनला परत निघाल्या होत्या. पण प्रचंड वाहतूक कोंडीमुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी 10 मिनिट उशिरा झाला. त्यामुळे फ्लाईट AI 171 मध्ये चढण्याची परवानगी मिळाली नाही. या उशिरामुळे त्यांचा जीव वाचला. मी गणपती बाप्पांचे आभारी आहे, त्यांनी मला वाचवले, असे भावुक होत भूमी यांनी सांगितलं. त्या 10 मिनिटांच्या उशिरामुळे मी त्या विमानात चढू शकले नाही. हे अनुभव शब्दात मांडणे अशक्य आहे, असे भूमी यांनी सांगितले. भूमी चव्हाण 2 वर्षांनंतर भारतात आल्या होत्या. त्या एकट्याच लंडनला परतत निघाल्या होत्या. पण 10 मिनिटांनी उशीर झाले आणि विमान हुकलं. पण याच विमानाची दुर्घटना घडली. विमान कोसळल्याची बातमी ऐकून भूमी यांना धक्का बसला. शरीर थरथरत होते. दुर्घटनेची बातमी ऐकून माझा विश्वासच बसला नाही. माझे मन पूर्णपणे सुन्न झाले आहे, असे त्यांनी सांगितले. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लायनर फ्लाईट AI 171 विमानाचा उड्डाणानंतर काही मिनिटातच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 242 जणांचा मृत्यू झाला असून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या भयंकर अपघातात फक्त एकच प्रवासी 40 वर्षीय ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रुपेश थोडक्यात बचावला. त्याच्यावर सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.